बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे पॅटीस. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण तंदुरी चिकन पॅटीस बनवून घेत आहोत. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय ती पाहून घेऊया. इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. पाव मी शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. अर्धा गाजर मी बारीक कापून घेतलेले आहेत. फ्रेंच बीन्स मी कापून घेतलेले आहेत, अगदी पाव किलोपेक्षा कमी. 1 कप भरून मी हिरवे मटार घेतलेले आहेत आणि 1 मूठभर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता सुके मसाले पाहूयात. मी काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून घेतलेला आहे. धणे पावडर 1 टेबलस्पून घेतलेला आहे. गरम मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे. हळद पावडर घेतलेलं आहे हाफ टीस्पून आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळं मिरपूड मी घेतलेली आहे पाव टीस्पून चाट मसाला पाव टीस्पून मी आमचूर पावडर घेतलेला आहे आणि मीठ चवेप्रमाणे. त्याचप्रमाणे मी 5 वाफवलेली बटाटी आणि श्रेडेड केलेलं चिकन अर्धा किलो, म्हणजे अर्धा किलो चिकन मी ते वाफवून श्रेडेड करून घेतलेलं आहे. आता एका भांड्यात मी तेल घेऊन त्यात कांदा मस्त अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असं परतून घेत आहे. आपल्याला फक्त थोडासा हा ट्रान्सपरंट दिसेल असा परतून घ्यायचा आहे. लगेचच मी 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट यात घालून घेत आहे आणि छान परतून घेत आहे. आलं लसूणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे आलं लसूण परतून घ्यायचं आहे. लगेच त्यात हिरव्या मिरच्या आपण कापलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. एकदम बारीक अशा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. एकदम फाईन कापलेल्या हिरव्या मिरच्या. या मी तिखट हिरव्या मिरच्या नाहीत, साध्या आपल्या कमी तिखटवाल्या असतात ना त्या मी घातलेल्या आहेत. आणि लगेचच सगळ्या भाज्या आपण घालून घेत आहोत. सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि त्या झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. वाफेवरच आपल्याला ही भाजी सगळी शिजवून घ्यायची आहे. आपण झाकण लावूया आणि अगदी 5 ते 7 मिनटं थांबून बघूया. 7 मिनटं झालेली आहेत. मी पाहिलेलं आहे भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. लगेच सगळे मसाले घालून घेऊया आणि मसाले यात एकजीव करून घेऊयात. मसाले मिक्स झाल्याच्या नंतर आपण दही घालून घेणार आहोत. मी इथे अर्धा कप इतकी दही घालून घेत आहे. दही नसेल तुमच्याकडे समजा तर तुम्ही थोडंसं लिंबाचा रस, अगदी पाव चमचा लिंबाचा रस घालून घेऊ शकता, कारण दही माझी ही आंबट नाही, एकदम फ्रेश दही आहे, कमी आंबट असलेली दही आहे. लिंबाचा रस तुम्ही पाव टेबलस्पून म्हणजे अर्धा टीस्पून तुम्ही घालून घेऊ शकता. आता मी हे छान परतून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण श्रेडेड केलेलं चिकन घालून घेणार आहोत आणि चिकनसुद्धा आपण छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. हे एकजीव सगळं झाल्याच्या नंतर आपण यात बटाटा घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की बटाटे मी तुम्ही स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करू शकता किंवा हातांनीच असं स्मॅश करून घेऊ शकता किंवा बारीक बारीक कापून घेऊ शकता. पण आपल्याला पॅटीज बनवायचे आहेत म्हणून तुम्ही न कापता स्मॅश करूनच घ्या, म्हणजे आपल्याला ते बाइंड झालं पाहिजे. तो पॅटीस आपल्याला बाइंड झाला पाहिजे. आता मी हे एकजीव केलेलं आहे छान. आता यात आपण स्मोक द्यायचा आहे, याला आपण स्मोक द्यायचा आहे. तर मी कोळसे गरम केलेले आहेत, मस्त 2 कोळसे. त्यात मी थोडंसं तूप घालून घेत आहे. एका वाटीत मी ते घेतलेले आहेत आणि याला अगदी 8 ते 10 मिनटाचं आपल्याला स्मोक द्यायचं आहे, म्हणजे हे जेणेकरून तंदूरसारखी याची टेस्ट येईल. आता आपण भेटूया 10 मिनटानंतर. 10 मिनटानंतर झाकण उघडून पाहूया आणि ही वाटीसुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ती मुठभर मगाशी कापलेली जी कोथिंबीर होती ती मी घालून घेत आहे आणि ती कोथिंबीर या सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर थोडंसं थंड होण्यासाठी
आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता हे बॅटर थंड होतं आहे तोपर्यंत तुम्ही कृती करा, नाहीतर हे थंड झाल्यानंतर तुमचे पॅटीस बनवून झाल्यानंतर तुम्ही करा. ते आता मी पुढची कृती करते. हे थंड होतं आहे तोपर्यंत मी 2 अंडी एका प्लेटमध्ये फोडून घेत आहे आणि त्यात अगदी थोडंसं चवीपुरतंच असं मीठ घालून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही काळमिर पूड घातलीत तरी चालेल. तर मी फक्त मीठ घालून घेत आहे कारण आपल्याला हे कोट करण्यासाठी पाहिजे. अंडी फेटून घेतलेली आहेत आणि ब्रेड क्रम्ससुद्धा मी काढून ठेवलेले आहेत. आता आपण हे मिश्रण थंड झालेलं आहे, ह्याचे पॅटीस बनवून घेऊया. अगदी लिंबापेक्षा मोठा, आता तुम्हाला किती मोठे किंवा किती छोटे पॅटीस पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे, तसे तुम्ही पॅटीस बनवून घेऊ शकता. तुम्ही चपटे बनवा किंवा मग ओव्हल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. ते तुमच्या आवडीनिवडीनुसार आहे, तुम्हाला कोणता शेप द्यायचा आहे तो. आता सगळेच पॅटीस मी इथे बनवून घेत आहे. छान आपले पॅटीस बनवून झालेले आहेत. आता आपल्याला हे पॅटीस कोट करून घ्यायचे आहेत. त्याआधी हा प्रत्येक पॅटीस आपल्याला या अंड्याच्या मिक्सचरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्सने हे कोट करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की मी पहिले सगळे हे कोट करून घेत आहे. सगळे कोट करून एका प्लेटवर मी काढून घेते आणि नंतरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण काय आहे, एक एक असे हळूहळू कोट करून लगेच फ्राय करायला टाकले ना का मग हे शेवटचा आपण टाकीपर्यंत हा पहिला एकदम करपून जातो. म्हणून आधी तुम्ही कोट करून रेडी ठेवा, मग तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि मगच हे फ्राय करून घ्या. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. सगळे पॅटीस तयार आहेत. आता मी पटापट एकाच्या एक मागे सोडून हे पॅटीस मस्त शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता, पण मला मोस्टली शॅलो फ्रायच आवडतं म्हणून मी हे पॅटीस शॅलो फ्राय करून घेते. तुम्ही हे पावाबरोबर सुद्धा खाऊन घेऊ शकता किंवा नुसतेच असे कुठल्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही हे सर्व करून देऊ शकता. छान असे एकदम ब्राउनिश असे आपले हे पॅटीस फ्राय झालेले आहेत. आपण एका टिश्यू पेपरवर हे काढून घेऊया. आता तुम्हाला गार्निश करून घ्यायचे असतील तर बारीक कोथिंबीर चिरून तुम्ही गार्निश करून घ्या किंवा असंही तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता. तंदुरी चिकन पॅटीस तयार आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय.